नमस्कार मंडळी, रामराम. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता बघा काय माताली काय घेऊन निघाले. तर मी निघालो इथं चिंचेचं झाड आहे इथं खाली आपल्या, त्याच्या खाली एक ते आमच्याकडे गाण्या म्हणतात त्याला, मोहळासारखा असते मोठ्या माश्या. काल इथं चिचा पडल्याला इचित असताना चावल्या उशाला. आता त्याला लावायचं खाली जाळ, धूर करून पळवून लावायचं. त्याच्यामुळं मी आलो हे घेऊन. तर इथं आहे का भुंग्याचं आहे, तिथं पोळ आहे, भुंग्याचं पोळ आहे. आता त्याला जाळून टाकायचंय. आणि एवढा चिंच आहे आपली. वारीनं आणि वारं सुटलेलं होतं काल. आबाळ पण आलंय, आज वातावरण पावसाचं झाल्यासारखं झालंय. तर काल वारं सुटल्यामुळं चिंचा पडल्या होत्या, ती वेचायला असताना ते गाण्याची पोळी उठली, चावली आणि लय झालेलं असतं ते. बघा इथं आहे, पण दिसाना गेले जे मायला. या खाली आयचं थोडं कापत असतात, ह्याच्यामध्ये दिसली लय निघाले ह्याच्यातून. आता ते कुठं आहे ती पण दिसाना गेले. तर वारं सुटलंय, आबाळ आलंय, नको वाटायला पेटवायला. कारण पेटविलं तर हे सगळं बांधा वाळून गेलेलं आहे, जायचं की येतो पुन्हा व्हायचं अवघड आहे का नाही. काल पण चिंचा नेले आम्ही, चांगलं 2-1.5 कट्टा नेला इथून. पडायला लागल्यात, आबाळ आलं एवढा. वारं सुटलंय, आबाळ आलंय, वातावरण बिघडलं सगळं. आबाळ आलंय. खालून आहेत का ग नदी करून चिंचा? खालून आहेत का नाही? तर याला कोणी घ्यायचं पल्ल्यात पण एवढे नाही तर. हे वडा आहे खाली. मागच्या वेळेस तो लाईव्ह मध्ये व्हिडिओ बघितला असेल, पाणी होतं सारखं इथे. हे सीताफळीची झाड आहेत आपले, हे व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं का, सीताफळीची झाड आहे. वारं सुटलंय, पाऊस येतं काही बघ. तर मित्रांनो बघा किती अवघड आहे शेतकऱ्याचं. आता बरेच जणांचे आता गहू काढायला आले, ज्वारी काढायला आली, आणि हे अवकाळी पाऊस येतोय. किती अवघड आहे शेतकऱ्याचं बघा. विचार करा, तोंडाला घास आलेला हिसकावून घ्यायची शक्यता आहे आता. कारण गहू जर आता खाली पडला, गारपीट झाली, तर किती अवघड आहे शेतकरीचं सांगा. हरभरा काढलेला आहे, काढायला आलेला आहे, ज्वारी काळी पडल भिजल्यावर. किती अवघड आहे शेतकऱ्याचं. आता वातावरण असं झालंय जसं काय पावसाळा आहे असं वातावरण झालंय, आणि गारपीट होण्याची शक्यताच आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. बघा चिंचा किती पडायला लागले तर वारेला. बघा का आभाळ आलंय, वारं सुटलंय बघा. चिंचा पण पडायला लागले बदाबद. बघ
त्याची तर पडायला बघा. आमची कारभारीने याचायला लागली, मी व्हिडिओ करतोय. तर बघा आता मी खाली आलोय वडेकर तिचा बघायला, कारण इथून आपण इथं बसून लाईव्ह सुद्धा घेतलेली आहे. पाणी होतं त्यावेळेस बघा, पाणी होतं सगळं. त्याची चालू पडायला लागलं टप्पा 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 टप्पा. वडा आहे. तर मित्रांनो, मी आलतो ते गांडणीचं पोळ हे करायला, पण मला दिसलं नाही. पण आता मी काही ते बघितलं आणि त्याच्यात जवळून गेलो मी, पण मी गांडण्या उठल्या नाही. एवढं बेकार चावते ती बघा ही. आता ही याला जाळ लावायचा नको, कारण वारं सुटलंय. ह्याच्यात इकडं जर गेलं कुठं तर लय अवघड होईल. लय त्याच्यात लय बेकार चावत्यात, कारण ही सगळं वाळून गेलेलं आहे. इकडं जायचं एखादं पेटत पेटत सगळं, पुन्हा ऐकायचं बी नाही. वारं सुटलं एक तर अवघड व्हायचं. उद्या शांत वातावरणामध्ये द्यावं आहे का नाही. लेकरं गेले का घरी, काय गेले. तर बघा म्हणल्यासारखं पाऊस चालू झाला, टेंब फुटायला चालू झाले. टेंब चालू झाले बघा, चालू निवारायला चालू टेंब यायला लागले. सवयचं शेतकऱ्याचं पीक आलेलं जातं बघा, आता अवघड आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. बाय बाय. बरं चल मग.